केलाय. लायकी आहे का? लय शहाणा म्हणून खाना खाली लावी. जॉब सोडता येईल असं पोर होती आता खिशातला मोबाईल सोडून मोटिवेशनची कमतरता पडली. विनोदला घराच्या बाहेर ठेवू नको तू. काय फोटो पण आज काढले तर ते पण ब्लॉगच्या मध्ये पोस्ट करण्यात येतील. फिक्स नाही माझं अजून. फिक्स नाही मग काय मारणार? आज मी फुल बॉडी मारेन किंवा चेस्ट मारेन. आज मी वर्कआउट मध्ये काय शोल्डर घेणार. शोल्डर फक्त. चला विनोदचा वर्कआउट झालाय. विनोद काय मारलाय आज आम्ही शोल्डरचा वर्कआउट केलाय. कम्प्लीट शोल्डर फोडून टाकलाय. शोल्डर तुम्हाला पंप दाखवतो. वर्कआउट झालंय. याचा पंप पण झालाय. आता आवडून जायचंय जेवण आणि आता पंप दाखवणार बघा नुसता हवा सुटतो. ही बघा बिन वर्कआउट करता दमलेत. ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो. चला विनोद निघाला. विनोद आमच्या पुढे पोहोचलाय. विनोद विनोद आठवड्यापर्यंत जिम जाऊन कसं वाटतंय आता? कसं तरी चांगलं वाटलं जरा जरा. बघू आता किती वर्कआउट केला अजून लय वर्कआउट नाही केला. तेवढंच जरा किरकोळ आपलं काहीतरी डंबेल उचलले तेवढं. 4 डंबल उचललेत. डंबल उचलले तेवढं 7-7 किलोचं जरा 7.5 15 मिनिटं वर्कआउट केला ना अर्धा तास रेस्ट घेतली. मस्त झणझणीत. ठीक आहे. उद्यापासून फुल वर्कआउट चालू करा. उद्यापासून फुल वर्कआउट. विनोदला जरा मोटिवेशनची कमतरता पडली त्यामुळे विनोदने वर्कआउट केलं नाही. असं ते चालायच तेवढं. ठीक आहे. ओके चलो बाय बाय. आज माझा नंबर आहे जेवण करायचा. तर आता मी जेवण बनवणार आहे. अजून डाएट पण करायचं आहे. डाएट पण करायचं आहे अजून आणि जेवण पण बनवायचं आहे. तर जातो. बघा इथे स्टॉक भरायला लागलेत. कशा स्टॉक आहे सांगा मला डॉक्टर. गाडीवरून गाडी चला बघतो आधी कसा कसा व्हिडिओ शूट झाला आहे. तर आम्ही आता 0.6 मध्ये शूटिंग करून बघितलं. तर त्याच्यात शूट व्यवस्थित येतं आहे. थोडं लांब पण दिसतंय. पूर्ण चेहरा दिसतोय. तर आता ते शूट करतो. तर मगाशी मी काय म्हणत होतो. हां तर आज जेवण करायचं माझा नंबर आहे. तर आज जेवणामध्ये बघू मसूरची भाजी करणार आहे. अख्खा मसूर झणझणीत कोल्हापुरी टाईप. फक्त कांदा आणि टमॅटो घालून. बाकी ठीक आहे. काय फोटो पण आज काढलेत तर ते पण ब्लॉगच्या मध्ये पोस्ट करण्यात येतील. तर सांगा कमेंट करा की कशी बॉडी झाली. पंप कसा आहे. ओके पंप कसा आहे सांगा. आणि काय विनोदचं काय कमेंट. वाघाचा काय पंप नाही लावतो. वाघाला पंप यायला थोडा टाइम लागेल पण येईल नक्की येईल. ठीक आहे. ठेवू का मग. आपलं आयकॉनिक ठेवू का मग. तर आता जिमवरून आले आणि विनोद गेलाय मूग आणायला आणि निलेश गेलाय चपाती आणायला. तर त्याला चपाती घेऊन निल्या चपाती घेऊन आलाय.
आणि विनोद काय अजून आला नाही. विनोदला बहुतेक मूग नाही मिळाला. मला कॉल केला विनोदने. तर मूग डाएटसाठी भिजून खायला संपलाय. आजूबाजूला लोक आले तरी जरा समजून घे. विनोद आलाय रे बाबा दुघडतो. विनोदला घराच्या बाहेर ठेवू नको तू. विनोद इज हिअर. विनोद काय झालं? काय नाही मूग संपलाय दुकानात. कसलं दुकानात काय करतात? कसलं नशीब आहे तुमचं. नशिबाने काय आता नशिबानं थट्टा केली तुमची. आयुष्य नशिबाच्या वर गेले. बरं ठीक आहे मी आवडतो पटापटा. विनोदचे जोक आहे. आयुष्य नशिबाच्या वर गेले. काय तुम्हाला काय असलं तर सांगा आम्हाला. कमेंट करा. सुचलं बोललो. ठीक आहे मी आता आवरतो पटापटा आवरून जेवण बिवण बनवतो. जरा भात लावतो. व्हिडिओसाठी बारीक करा. भात आणायला लागलाय बघा. अशी मला जरा मदत करायला लागते कॅमेरा धरायला. आता डाएटचं प्लेट तयार केलं. कुठं आहे प्लेट? आता तुम्ही बाहेर नेलं की प्लेट. शूट घ्यायच्या आधी सगळं बाहेर नेऊन ठेवलंय आणि म्हणते कुठं आहे प्लेट. आता मी पण फ्रेश झाले. त्याचं पण कांदा चिरून झालं की आता डाएट बिएट मस्त करायचं आणि जेवण बनलं की जेवायचं मस्त पैकी आणि झोपायचं. रोजचं रुटीन झालंय बघा. टाइम पण मिळाला ब्लॉग एडिट करायला. जरा लवकर लवकर सबस्क्राईब करा. मोटिवेट होऊन जॉब सोडता येईल असं. भात चालू आहे शिजायचा आणि कांदा वगैरे चिरून झालाय. बाकी तर मसुरा भिजवून ठेवलाय. तर मसुरा शिजत घालायचा. तोपर्यंत आता डाएट करून घेतो. त्या दोघांनी डाएट चालू केलाय तर मी पण करतो. नंतर संपवतील पनीर सगळं खाऊन. तर हे बघा आज काय घेतलंय पनीर आणि ड्रायफ्रूटचे लाडू आहे. आणि नाही म्हणजे त्याच्याबरोबर मूग पण असते. पण ते आज मूग नाही मिळालेलं. असं म्हण. ती रोज मी संध्याकाळी भिजत घालत असते. ही दोघं नुसतीच असतात अशीच सुंद. पण आता ठीक आहे असू दे. ट्रेनर आम्ही हायर केलाय म्हणल्यावर हायर केलाय. लायकी आहे का? लायकी. चला आमटी करायला घेतो मी. हात हलवत निघाला. हे घे फेकून देतो रे. कोण घेऊन येणार म्हणतो. ऍक्टिंग आहे. भात झालाय. जाळी उघडतो. काकूनी सांगितलंय जाळी उघडत जावा चिकट होईल. देखो देखो ये क्या बोल रहा है. नातेवाईक माहित नाही त्याला. देखा दोस्तों देखा. अकेले पुणे में रहने का नतीजा देखा. नातेवाईक भूल गए सारे. नातेवाईक भूल गए. नातेवाईक भी हमको भूल गए. नातेवाईक भी हमको भूल गए. नाही मावशीपर्यंत नाही जात. कारण तिथं फोनला नेटवर्क नाही. मावशीला आमच्या कोकणी यायला लागते. मग ती काय कळणार नाही. नाही मावशीला मराठी चांगलं आहे तुझ्यापेक्षा बाळा. होय काय? पुणेरी मराठी बोलते मावशी आमची. ठीक आहे ठेवा. करा अंघोळ बिंगोळ करा. आवरा पटापटा. नाटकी करू नका. तर आता मसुरा शिजत घातलाय. मग अशी भिजवून ठेवलेला. भिजवल्यामुळे मसुरा लवकर शिजतोय. तर इथं बघा बाकी हे बघा विनोद काय तर आवरायला लागला. विनोदची ऍक्टिंग बघा. बॉडी. मसुरा शिजून झाला की मग मस्तपैकी फोडणी मारून आमटी कंप्लीट करून घेतो आणि मग जेवायला बसतो. बाकी चपात्या घेऊन आलोय. आणि काय बरं आणि काय बरं विसरलो जरा सांगायचं होतं. हा ते पण आहे. नवीन ब्लॉगर असल्यामुळं बस मधनं येताना भूमकर चौक आहे नाही. भूमकर चौकातल्या गर्दी होती आधी. 372 निगडीच्या बसणार. तर येताना काय झालं पोरग चढवत होतं. बारकी पोर होती. जाता आता खिशातला मोबाईल जोडून त्याला डांगी चौकात आल्यावर लक्षात आलं की त्याच्याकडे मोबाईल नाही. उतरून पुन्हा मागे गेले मोबाईल वगैरे. आता कोणती मोबाईल त्याचा असं असते. मोबाईल आपला सांभाळा रे. असं लय वेळा बघितले. कारण मी रोज त्या रोडला गेलो. रोज तिथं एक दोन आठवड्यात एक तर फोन जात कोणाचा. एक तर आमच्या गावाकडे पण चोर घुसल्यात. होय. तर जरा लोकांनी आपले किमती सामान बिमान व्यवस्थित ठेवा सांभाळून. होय आता गेले गस्त घालायला जातो. एक दिवस तुम्हाला दाखवतो. गस्त काला गेलता परवा बन्यालवरच. विषय का बॉडी बघून चोर भिला पाहिजे. जरा का मेहनत मार खाल्ला असता पण वाचायला येतात थोडक्यात. उठा ठीक आहे. बाकी आणि काय नाही. आता
आमटी बनवून जेवायला बसल्यावरच व्हिडिओ बनवतो. आमटी दाखव तू कशी बनवतो, मी कशी दाखवली. प्रोसेसमध्ये दाखवतो. प्रोसेसमध्ये एवढं काय नाही, किरकोळमध्ये सांगून देतो. कांदा तर काय नाही, आता मसुरा शिजला की तो एका भांड्यात काढून घेणार मी, या भांड्यात. आणि नंतर तेल गरम करून घ्यायचं, कांदा टाकायचा, कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा. कांदा भाजून झाला की त्याच्यामध्ये चटणी मीठ टाकायची. चटणी मीठ टाकून झाले की मस्तपैकी शिजलेला मसुरा टाकायचा. जरा 2 मिनिटं शिजवायचं. उकळी फुटली की बंद करायचं, घ्यायचं ताटात, खायचं, झोपायचं. बसा जेवायला. दॅट्स इट फॉर टुडे. सबस्क्राईब. कांदा भाजून घेतलाय, त्यानंतर याच्यामध्ये हळद आणि चटणी टाकली, तिखट 2 चमचे तिखट टाकले. आता हे चांगलं भाजून झाल्यानंतर मग याच्यामध्ये आपण टाकायचा मसुरा शिजवून घेतलाय. मस्तपैकी शिजवून घेतलेला मसुरा टाकायचा. 2 मिनिटं शिजवायचं. याला उकळी आली की मग बंद करायचं, वाटीत घ्यायचं, जेवायचं. याच्यामध्ये टाकतो आता शिजलेला मसुरा. मसुरा टाकलाय, थोडस मस्तपैकी टाकलाय काय टाकलाय, वतलाय मला. लय छान काना खाली लावी. नुसतं कानाखाली लावी, गडबड, शांत बस, तुला काय येते ह्याच्या व्यतिरिक्त काय बोलायचं येत नाही माझ्यासाठी. निलेश कसं काय म्हटलं मला, ते असं अजून पण असं ही व्हायला लागले, फील व्हायला लागले. इट्स युअर लकी डे. इट्स युअर लकी डे ब्रो. काय माणूस तृप्त झालं, तृप्त झालं. मस्त जरासं पाणी घेतो. ढगात गेलं सर काय म्हणून ढगात. पाणी टाकून थोडीशी आमटी वाढवतो. ठीक आहे, तर याला उकळी येईपर्यंत आपण ठेवूया झाकून. ओके. आणि आता घेतो मी किचन साफ करून, सगळं धुवून बिन मस्तपैकी चकचकीत किचन साफ करतो. शेवटी दाखवतो मी तुम्हाला. आता एक मी ब्लॉग एडिट करायला घेतलेला आपला, जो एडिट करत होतो, तर त्यात बघितलं तर ऑलमोस्ट तो ब्लॉग 20 मिनिटाचा होतो एकच. मग त्याला आपण डिसाईड केले की त्याला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करू. तर आज एक पार्ट अपलोड होईल आणि उद्या दुसरा पार्ट अपलोड होईल. तर दोन्ही पार्ट बघून घ्या. दोन्ही पार्टमध्ये फुल धमाल केली आपण आणि थोडंफार इन्फॉर्मेटिव्ह पण आहे व्हिडिओ. तर बघून घ्या आणि सबस्क्राईब करा.